हाय एव्हरीवन, गुड मॉर्निंग. कसे आहेत तुम्ही? आय होप तुम्ही सर्व मजेत असणार. तर पुन्हा एकदा आपला न्यू ब्लॉग येतो. केरलाचे ब्लॉग कोणी पूर्ण सगळे बघितले नसतील तर लवकर जाऊन माझ्या यूट्यूब चॅनलला अपलोड केलेत मी, तर लवकर जाऊन बघा. आणि कसे वाटले कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि कोण नवीन असेल माझ्या चॅनल लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर गाईज, हा आपला ब्लॉग घरातलाच होणार आहे. आणखी आमच्या आज स्पोर्ट्स होते आणि बाकी आम्ही फक्त घरात आहे, मम्मी, मी आणि बाबाच आहोत. आणि बाकी सगळं गेलं सायच्याशी केस काढायला, बरीला, शिर्डीला, शनी शिंगापूरला जातील. कुठे कुठे जाणार अजून. आज लोक घरी येणार आहेत, काल गेले आहेत. मी आज ब्लॉग काढते. आणखीन आज माझे फ्रेंड पण घरी येणार आहेत प्रोजेक्ट करायसाठी आमच्या. तर बघूया कसा होतो हा घरातला ब्लॉग. तर स्टे कंटिन्यू. आणि कसं काय काय होईल, काय काय भेटेल ती साईचे लोक आले मी तुम्हाला दाखवेन. साईशा कशी दिसते आमची टकली. तर बघू चला. आता 12:30पर्यंत लोक घरी येतात. आणि आज आमचे होते स्पोर्ट्स म्हणून आम्ही पण नाही गेलो. आता आम्ही पण जाणार होतो साईचे केस काढायच्या सोबत. स्पोर्ट्स होते माझे म्हणून आम्ही नाही गेलो. तर चला बघूया आपला हा व्लॉग कसा होतो. स्टे कंटिन्यू. गाईस, तर तुम्हाला मी मगाशी बोललेली माझे फ्रेंड्स लोक येणार आहेत प्रोजेक्ट करायसाठी मामाच्या घरी. तर आता आम्ही आलो स्टेशनरीमध्ये सामान घ्यायला. आता आमचं सायन्स एक्झिबिशन आहे स्कूलमध्ये. तर आता आम्ही सामान वगैरे घेतो. मग तुम्हाला भेटू. आता बघूया ना काय काय सामान पाहिजे लोक घेत आहेत. मग आता आम्ही इकडून जाऊ, सामान वगैरे घेऊ आणि जाऊ घरी. तर गाईज, आता आमचं सामान वगैरे घेऊन झालं आणि बघा येण्यासारखे रस्त्यावर हिशोब करतात. आणि मी व्लॉग स्टार्ट केला तर सगळं हसायला लागले. तर चला आता आपण डायरेक्ट घरी गेल्यावर भेटूया. आम्ही बर्गरची पण ऑर्डर दिली आहे. तर आम्हाला बर्गर खायचं. दिव्याने पार्टी नव्हती दिली ना, मग दिव्याने पैसे दिले. मग आता आम्ही बर्गर ऑर्डर करणार घरी गेल्यावर. तर चला बघूया. त्यानं आता येडच लागला आहे तुम्हाला गाईज. तर आता आम्ही फायनली घरी आलो आणि इथं आम्ही आमचा बर्गर ऑर्डर आलेला होता. तर 3च बर्गर मागवलं. तर आता आम्ही इथे खायला घेतलं आहे. फोटो वगैरे काढतायत सगळे. चला खातो आणि भेटतो आता आम्ही. तर गाईज, आताच फ्रेंड्स गेले, माझ्या मैत्रिणी आलेले त्या गेल्या. मस्त आम्ही एन्जॉय केलं, बर्गर वगैरे खाल्ला आणि जरासा प्रोजेक्ट पण केला. तर आता बघूया. आता थोड्याच वेळात साईच्या सभी येतील तर मी तुम्हाला दाखवेन. तर स्टे कंटिन्यू. तर गाईज, आता मी मगासपासून झोपलेलो आणि पप्पा सगळे आता येतात म्हणून मम्मीने लवकरच पहिल्यांदा जेवायला बनवून थोडं सगळं रेडी आहे. तुम्हाला दाखवते का गाईज. पप्पा सगळे येत आहेत 9 वाजेपर्यंत म्हणून मम्मीने बघा किती काय काय जेवायला बनवून ठेवलं. आणि इथं आता भाकरी बनवायला घेतल्यात. इथे नाचणीची भाकरी बनवायला घेतली मम्मीने. आणि मम्मी 2 दिवस मला शिला तिने खायला लावलेला. हे बघा माझा बापूच नव्हता तर फिरायला गेलेला तर. आणि आता बघा ते येतात म्हणून काय काय करून ठेवते. आता याबद्दल तुम्ही नक्की कमेंट करा आणि सांगा. आणि इथे माझा ब्लॉग लावलाय बघायला. डे 1 केरलाचा. कोणी बाईकला नसेल तर पटकन जाऊन बघा. चला आता मी तुम्हाला एक पप्पा आल्यावर भेटते गाईज. तर आता साईच्या सगळी फायनली घरी आलं. त्यांनी साईच्या टकली कशी दिसते नक्की सांगा. बड्डेला कशी होती. आणि आता बघा बड्डेची केस नव्हती काढली. तर आता आम्ही तिच्या डोक्यावरनं ते काय बोलतात ना, काहीतरी करायचं असतं, लाडू टाकायचे असतात, ते आता आम्ही करून घेतोय. तुम्ही पण स्टे कंटिन्यू. आणि उद्या मम्मीचा बड्डे आहे तर आम्ही रात्री केक कापणार आहोत. चला बघूया आता कसा होता आपला व्लॉग. स्टे कंटिन्यू. सगळं आरती वगैरे करून घेतात. नंतर आता मी लाडू टाकू ते पण मी तुम्हाला दाखवते. खाली पडलेलं पकडायचे एरिया. थांब तुला खाऊ वर्षात तुम्ही खाऊ नका रे. शाळेला जातो टाक बाईले रे. थांब आम्ही ते आता टाक इकडे बघ हे बघ
गाईस तर आता सगळं करून वगैरे झालं आणि इकडे सगळ्यांना लाडू खायला बसलेला आणि पण लाडू वगैरे खाते टकली. इकडे बघा सांगते तर बघत नाही ती लाडूमध्येच हे चाललं तिचं खायचं तिला लाडू. मस्त उशीर बसून लाडू खाते आणि इकडे सगळे बसलेत लाडू वगैरे खायला. एकशे बाबा जेवतात आणि पप्पा पण लाडू खात आहेत. चला आता आपण तुम्हाला नंतर भेटूया. गाईस तर आता आम्ही आलो आहे मम्मीसाठी सरप्राईज गिफ्ट घ्यायला. आत्या पण आली आहे आणि आता आम्ही मम्मीला घेतो इथे रिंग, गोल्डन रिंग घेतो आहे. मम्मीला पाहिजे होती. पप्पा मी आत्या वगैरे आलो आम्ही आता सोन्याच्या दुकानात. तर गाईस आता आम्ही फायनली रिंग वगैरे घेतली आणि त्याला पॅकिंग करतो गिफ्ट. मम्मीला माहिती नाही. गाईस आता आम्ही चाललो आहे रात्री केक आणायला, केक कापायला. रात्री आता आम्ही दुरादाला घेऊन चालले मी केक आणायला. तर चला बघू केक भेटतो आम्हाला का नाही. गाईस तर आता आम्ही आलो केक शॉपमध्ये. केक चूज करतो आणि उद्या क्रिसमस पण त्यासाठी ऑफर पण आहे. तर केक घेतो जातो आम्ही घरी. स्टे कंटिन्यू. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear mommy. Happy birthday to you. गाईस तर आता केक वगैरे कापून झालं आणि इकडे सगळ्यांचा आता फोटोशूट चालू आहे. तो फोटो काढतो सगळ्यांचे. तर चला बघूया आता मम्मीला गिफ्ट आवडतं का नाही. आता पप्पा लवकरच मम्मीला गिफ्ट देतील आणि इकडे सगळ्यांचे फोटो वगैरे काढून झाले. मम्मी गिफ्ट ओपन करेल तर मी तुम्हाला दाखवते. अशात माझ्यासोबत कंटिन्यू मम्मीची रिॲक्शन बघूया आपण. तर पप्पांनी गिफ्ट दिलेलं आहे. मम्मीला आम्ही सांगितलं पप्पांनी तुला मेकअपचं सामान आणलं तर मम्मी ओपन करेल तर तुम्हाला दाखवते. आणि बघा साईच्या कशी हॅपी बर्थडे करते. तर गाईज बघा मम्मीने फायनली गिफ्ट ओपन केलेलं आहे. मम्मीला खूप आवडलं गिफ्ट. तर गाईज आता आमचं सेलिब्रेशन वगैरे झालं आणि आता आम्ही आलो झोपायला. तर कसं वाटला हा व्लॉग नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि मी त्याविषयी एंड नव्हता केला म्हणून ही पण क्लिक घेतली. मम्मीचा उद्या बड्डे म्हणजे आजच पकडू शकतो. 12 वाजून गेले. तर उद्यापासून आमच्याकडे देवमोसम भरणार आहे. ते पण व्लॉग आहेत. तर अजून केरळाचे पण व्लॉग तुम्ही बघितलं पटकन जाऊन अपलोड केले आहेत बघा. आणि कसं वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि खूप भारी भारी पुढे व्लॉग येतील. तर माझ्या सबस्क्राईब पण ठेवा. तर चला गाईज आता भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. तर स्टे कंटिन्यू गाईज. बाय बाय. गुड नाईट. स्वीट ड्रीम.